जीजीसी काय काय कोर्सेस घेते असे, जसं फायनान्स एक झालं, हं. मग त्याच्यात पण काही ब्रेकडाऊन आहे का? येस, हां, मग येस. त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा, की काय काय आता कोर्सेस आहेत आपले? जीजीसी व्हर्चुअल प्लॅटफॉर्म देत आहे. हं, सगळ्या लोकांना, मुलांना आणि लोकांना पण म्हणत आहे, कारण अडल्ट लर्निंग पण आलं त्याच्यात. हं, तर फायनान्सचा एक प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यात मल्टिपल फायनान्सचे कोर्सेस तुम्ही शिकू शकतात. हं. फॉर एक्झाम्पल फायनान्स मॅनेजमेंट, ऑडिट्स, टॅक्सेशन, त्याच्यानंतर फायनान्शियल लिटरसी खूप हं. इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर बिझनेस सेटअप रजिस्ट्रेशन, बिझनेससाठी कोणते कोणते रजिस्ट्रेशन आपल्याला लागू शकतात. जे जे डॉक्युमेंट्स म्हणतो आपण, गो मसाल्याचं डॉक्युमेंटेशन हे वगैरे सगळं लायसन्स ते. त्याच्यात आलं. फॉर हं. एक्झाम्पल रजिस्ट्रेशन, आता जीएसटी रजिस्ट्रेशन, कंपनी रजिस्ट्रेशन, पार्टनरशिप रजिस्ट्रेशन, ओके. हे सगळे रजिस्ट्रेशन. पॅनचं रजिस्ट्रेशन खूप सोपी आहे, काहीच नाही आहे त्याच्यात. असा कोर्स आहे तुमच्याकडे, जे असा तुम्ही कोर्स आहे फक्त ज्याच्यात सगळे एवढंच. रजिस्ट्रेशन शिकवले आहे. ओके, ठीक आहे. अजून असं नाही की तोंडी शिकवलेलं आहे. आपण वेबसाईटवरती जाऊन हे रजिस्ट्रेशन करून दाखवलेले आहे. ओके. तर आता कसं आपण शाळेत जातो किंवा कॉलेजमध्ये जातो, आपल्याला डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे, तर हं. आपल्याला काउंटर माहिती असतो. बरोबर. इथे काय आहे ना, आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स माहिती आहे, प्रोसेस समजते, काउंटर नाही माहीत माहिती. नाही. तर आपण काउंटर मुलांना दाखवलेलं, की व्हिज्युअली असं दिसतं ते काउंटर. तुम्हाला फक्त इथे जायचं आहे हं. आणि अपलोड करायचं आहे. तर त्या कोर्समध्ये ते सगळं आहे. म्हणजे त्याच्यात व्यवसाय टू व्यवसाय पण आपल्याला डॉक्युमेंटेशन, काउंटर वेगळे असतील, की सेमच आहे? ऑब्व्हियसली जर जीएसटी रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर जीएसटीची वेगळं. वेबसाईट कशी हं. आहे? पॅन रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर कोणत्या वेबसाईटमध्ये करतात? ओके. टॅन रजिस्ट्रेशन करताय, तर कोणत्या वेबसाईटमध्ये? हे सगळं त्याच्यात. सगळं काही त्याच्यात आहे. ओके. हं. ठीक आहे. आता फायनान्स डोमेनमध्ये स्पेसिफिक लेव्हल वाईज शिकवलं. आता लेव्हल्स ह्याच्यात माहिती करायचं आहे, तर फायनान्स मॅनेजमेंटचा सगळ्यात पहिला कोर्स आहे. हा कोर्स इन्कम टॅक्स, जीएसटी, टीडीएस, ईएसआयसी, पीएफ, वर्ड, एक्सेल, टॅली या सगळ्याबद्दल बोलतो. झोहोमध्ये अकाउंटिंग कशी करतात. आता हा कोर्स आहे की नाही, एका बिझनेस ओनरसाठी पण आहे आणि एका स्टुडंटसाठी पण आहे. कसं? कारण हा कोर्स एका रुटीन लेव्हल अकाउंटंटला काय काय माहिती पाहिजे आणि काय इंटेन्शननी माहिती पाहिजे, हे हं. सगळं शिकवतो. जसं आता कोणाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल फाईल करायचं आहे. करायचे. तर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायसाठी ज्या व्यक्तीचं तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत आहे, त्याच्याकडनं डॉक्युमेंटेशन्स कोणते घ्यायचे, हं. तिथून चालू होतं आपला कोर्स. आणि अल्टिमेटली इन्कम टॅक्स रिटर्न पोर्टलवरती फाईल करताना कसं असतं, हे पण पूर्ण सांगितलेलं आहे. आता हे बिझनेसमॅनसाठी का बरं? आम्ही जितके पण बिझनेसमॅन सोबत इंटरॅक्ट केलं आहे, मॅक्सिमम बिझनेसमॅन जे खूप बढिया करत आहे ना, त्यांना अकाउंटचं नॉलेज आहे. ओके. आता त्यांना अकाउंटचं नॉलेज असल्यामुळे काय असं वेगळं झालं? त्यांचे सेट ऑफ क्वेश्चन्स जे ते आम्हाला विचारतात ना, ते ते खूप वेगळे वेगळे आहेत. आहेत. बरोबर. त्याच्यामुळे एक मॅच्युअर्ड आणि एज्युकेटेड वेमध्ये डिस्कशन होतं हं. आणि जो जो कोर्स ऑफ ॲक्शन निघतो, जे डिसिजन मेकिंग निघतं ना, हं. ते खूप बढिया निघतं. तर हा एक कोर्स, असे मल्टिपल लेव्हलचे कोर्सेस आहेत. हं. त्याच्यात मग ऑडिटचा कोर्स आहे, टॅक्स ऑडिट, जीएसटी, अॅन्युअल कंप्लायन्सेसचा कोर्स, तर ते थोडंसं हायर लेव्हलचं झालं. ओके. अदर दॅन फायनान्स ऑल्सो आपण काही वेगळ्या कोर्सेसवरती पण जातो आहे. हं. ह्युमन रिसोर्सवरती एचआरएमचा एक कोर्स काढलेला. त्याच्यानंतर बिझनेस ॲनालिटिक्स. जसं आता कोणी पण डेटा ॲनालिसिस करत आहे, हं. तर आताची जी मुलं जे डेटा ॲनालिसिस करतात ना, त्यांना असं म्हणजे परसेप्शन आहे, की डेटाला ॲनलाईज करायचं आणि समोरच्याला देऊन द्यायचं. हं. दॅट्स इट. बट तिथे सगळ्यात मोठा लॅक्युना हा आहे, की यांना ओनरचं माइंडसेट नाही माहिती. ओनरच्या माइंडसेटनी विचार कसा करायचा हे नाही माहिती. तर हं. आम्ही त्यांनाच शिकवतो आहे, की या डेटाला एक ओनरला काय पाहिजे या डेटाकडनं, हं. ते काय आहे? पूर्णच्या पूर्ण डेटा तुम्ही माझ्याकडे ठेवून दिला तर माझ्या काय कामाचं? काहीच नाही. ओनर काय म्हणतो, की या 100 पेजेसमधनं मला 1 पेज दे, ज्याच्यात त्या पूर्ण 100 पेजेसचं समरी आलेली आहे. म्हणजे अकाउंट्स बघून आपल्या बिझनेसचं हेल्थ चेक करणं, हेल्थ चेक करणं. प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं, येस, सोल्युशन येस. काढणं, ही गोष्ट जी फक्त डेटा बघून. डेटा बघून हं. सगळ्या डिपार्टमेंट्सला फायनान्स सोबत कसं कनेक्ट करायचं आहे, याला म्हणतात बिझनेस अनालिसिस. तर कुठल्या किती टीम स्ट्रेंथ वाढली, की एक व्यवसाय का बिझनेसमॅन आहे, की त्यांनी हा कोर्स करणं अत्यंत गरजेचं आहे? फायनान्स मॅनेजमेंट तर सगळ्या बिझनेसमॅननी केला पाहिजे. म्हणजे कन्सिडरिंग बिझनेस येस. करतोय तर थोडंफार तर येस, येस. फायनान्सचं फायनान्शियल नॉलेज राहिलंच पाहिजे, हां. की क्वेश्चनिंग आपण कशी करावी हं. सीएला, ते सगळं. आता जवळपास 10-12 जरी आले आपल्याकडे हं. एम्प्लॉईज, तर तुम्ही पण ॲग्री कराल, की सगळ्यात डिफिकल्ट ज्या रिसोर्सला हँडल करणं ते ह्युमन्स आहे. हं. करेक्ट? कारण आपण स्वतःचे त्यांचे इमोशन्स एकत्र करून टाकतो. हं. तर आपल्याकडे एक कोर्स आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके. एचआरएमचा कोर्स जर तुम्ही एक्सपांड करत आहे, तुमचे एम्प्लॉईज वाढत आहे, टीम वाढत आहे, तर एचआरएमचा कोर्स नक्की करा. ओके. त्याच्याने तुम्हाला समजेल, की ह्युमन रिसोर्सला मॅनेज कसं करायचं, हं. त्याच्यातच तुमचा टाईम पण कसा सेव्ह होईल. ओके. कसे ऑटोमेट करायच्या गोष्टी,
ज्या गोष्टी आपल्या फील्डच्या नाही आहेत त्या कशा आउटसोर्स करून टाकायच्या, हम्म. त्याच्यात टाइम वेस्ट नाही करायचा. हम्म. तर HRM हा एक कोर्स आहे जो आपली स्ट्रेंथ वाढत आहे, 10ची झाली, 15ची झाली, तर HRM कोर्स नक्की करा. ओके. आणि बिझनेस अनालिटिक्स साठी किती टीम स्ट्रेंथ असली पाहिजे? बिझनेस अनालिटिक्ससाठी स्ट्रेंथची गोष्ट नाही आहे, बिझनेस अनालिटिक्ससाठी डेटाची गोष्ट येते. हम्म. खूप सारे बिझनेस ह्यूज दिसतात आपल्याला हम्म. पेपरवरती, बट त्याच्या ट्रान्झॅक्शन कमी असतील. ओके. खूप सारे बिझनेसेस आपल्याला पेजवरती खूप मोठा नंबर नाही दिसत, हम्म. पण त्याच्यात ट्रान्झॅक्शन मल्टिपल राहतात. Correct. तर आता कॉस्ट सेव्हिंग करायचं आहे तर बिझनेस अनालिटिक्स इज व्हेअर डेटा मोठा आहे. इट इज नॉट अबाउट पीपल स्ट्रेंथ. जेव्हा कुठल्याही व्यवसायाला खूप जास्त डेटा असेल त्यावेळेला जो अत्यंत गरजेचा कोर्स आहे तो आहे बिझनेस बिझनेस अनालिटिक्स. अजून आणि ज्या ऑर्गनायझेशन मध्ये मल्टिपल डिपार्टमेंट्स आहे, फॉर एक्झाम्पल मॅन्युफॅक्चरिंग, तिथे बिझनेस अनालिटिक्स गरजेचं. आहे. हॉस्पिटल सेक्टर, हॉस्पिटॅलिटी सेक्टर, डिपार्टमेंट्स खूप सारे राहतात मोठ्या मोठ्या लेवलवरती, तर इथे बिझनेस अनालिटिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. सो बिझनेस अनालिटिक्स झाला, HRM झाला, Yes. पुढे कोर्स इंटरव्ह्यू सक्सेस गाईड नावाचा एक न्यूट्रल कोर्स आहे. याच्यात पूर्णच्या पूर्ण स्ट्रीम्स इन्व्हॉल्ड आहे. ओके. इंटरव्ह्यू सक्सेस गाईड इज मेजरली स्टुडंट्ससाठी किंवा ते लोक जे इंटरव्ह्यू मध्ये डिफिकल्टीज फेस करत आहे, किंवा मग असं म्हणू शकतो की सगळ्यांसाठीच ज्यांना स्वतःची कॅपॅसिटी समजत नाही पूर्णपणे. ओके. कारण इंटरव्ह्यू सक्सेस गाईड मध्ये आपण हे सांगितलेलं आहे की तुम्ही इंटरव्ह्यूला फेस कसं करायचं. ओके. स्वतःचे जे सेन्सेस आहे, आता मी जर फ्रेशर आहे आणि तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय, तर हम्म. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कॉमन काय आहे असा विचार केला तर तुम्ही एका हुद्द्यावरती आहे, मी नाही आहे, पण कॉमन एक गोष्ट आहे जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. काय? बोथ आर ह्युमन्स मे बी. एक्झॅक्टली. आता बोथ आर ह्युमन्स. आपल्याकडे 5 सेन्सेस आहे, तुमच्याकडे पण माझ्याकडे पण. आता जेव्हा फर्स्ट इंटरॅक्शन आपलं असेल तर मी जर हा विचार केला की माझ्याकडे जे सेन्सेस आहे त्या सेन्सेसनी तुमचे सेन्सेस इम्प्रेस करायचा प्रयत्न करतो. ओके. जर ती पहिली स्टेप आपली ऍज अ फ्रेशर आपण विचार करू तर टेक्निकॅलिटी कोणती स्टेप झाली? सेकंड. बरोबर. आणि जर तुम्ही कोणाला पण हायर करत आहे, जर तुमचे सेन्सेस इम्प्रेस झाले त्याच्यामुळे, तर तुम्ही ऑब्व्हियसली त्याला सेकंड चान्स द्याल. ओके. हे सगळं आपलं इंटरव्ह्यू सक्सेस गाईड मध्ये शिकवलेलं आहे. म्हणजे इंटरव्ह्यू क्रॅक करायचे हॅक्स काय असतात? येस. कॉन्फिडन्स कसं यायला Definitely. पाहिजे, कसं जसं तुम्ही तुमचं बोललात, बॉडी लँग्वेज body कसं राहिलं language, पाहिजे, strength. अपिअरन्स कसं राहिलं पाहिजे, हे सगळं त्याच्यात शिकवलेलं आहे. म्हणजे आज खूप कंपन्या आमचे पण बरेच पॉडकास्ट चालतात बिझनेस आणि एंटरप्रेन्योर सिरीज, तर भरपूर व्यावसायिकांचा हा एक प्रश्न असतो की चांगले कॅन्डिडेट्स मिळत नाहीत. बरेचदा चांगले असले तरी इंटरव्ह्यू मध्ये ते कळून येत नाही की अरे काय केपेबिलिटी आहे. तर अशा सगळ्या लोकांसाठी जे जॉब शोधतायत का जॉब चेंजही करायचा बघतायत, मला वाटतं हा एक खूप इंटरेस्टिंग कोर्स आहे. तुम्हाला आमच्या स्क्रीनवर नाव पण येईलच या सगळ्या कोर्सेसचं. सो नेक्स्ट पुढचा कोर्स आता की झालं एवढंच आहे. फायनान्शियल लिटरसी फॉर किड्स पण एक कोर्स आहे आपल्याकडे. जेव्हा आपण किड्स म्हणतो तेव्हा काय? एक्झॅक्टली. मी सांगतोय किड्स म्हणताय तेव्हा सेकंड स्टँडर्ड पासनं मुलं हा कोर्स करू शकतात. तुम्ही सेकंड स्टँडर्डच्या स्टुडंट्सला फायनान्शियल लिटरसी शिकवता? ऑब्व्हियसली. ओके. कारण ते आपल्या रक्तात गेलं पाहिजे. ओके. ठीक आहे. आता जसं आपण म्हणत होतो की फायनान्स हा टर्म खूप डिफिकल्ट वाटतो. ठीक आहे, डोक्याला मुंग्या येतात, है ना? का बरं होत असेल असं? मे बी मोस्टली लर्निंग स्टेज झाल्यानंतर आपल्याला ते शिकावं लागतं का माहित नाही. आय डोंट नो का होतं माहित नाही, होतं एवढं माहिती आहे. होतं. आता माझ्या हिशोबाने, माझ्या एक्सपिरियन्सनी हे का बरं होतं? लहानपणापासनं आपल्यासोबत फायनान्शियल लँग्वेजमध्ये आपले पॅरेंट्स कधी बोललेच नाहीये. मेजॉरिटी जागेवरती. बरोबर. ठीक आहे. जसं मी आईचं एक्झाम्पल दिलं, ठीक आहे, आई करत होती, मी ऑब्झर्व करत होतो. ठीक आहे, पण मला ते लिंक कधी लागली? वेळ निघून गेली. त्याच्यानंतर लिंक लागली. ठीक आहे. आता जर त्या लँग्वेजमध्ये आपल्या आईबाबांनी, टीचर्सनी बोलणं चालू केलं, तर मग एका एज नंतर मुंग्या येतील का आपल्या डोक्याला? नाही येतील, कारण तो नोन सब्जेक्ट राहील. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी फायनान्शियल लिटरसी 6 स्टँडर्ड पासनं इम्प्लिमेंट करत आहे आणि मुलांना हे शिकवत आहे की पैसा हातात राहणं इज नॉट फायनान्शियल लिटरसी. त्याला कसं स्पेंड करणं, त्याला कसं मॅनेज करणं, दॅट इज फायनान्शियल लिटरसी. बरोबर. आणि आम्हाला असं वाटतं की पुढे 6वीच्या पण खाली येईल. देअरफॉर आम्ही सेकंड स्टँडर्ड पासनं तो कोर्स केलेला आहे. नीड्स वर्सेस वॉन्ट्स काय असतात आपण इथून चालू करतो. पैशांची सुरुवात तुम्हाला काय वाटतं कुठून झाली असेल? बँक्स कोणत्या होत्या सगळ्यात पहिले? ज्यूइश. म्हणजे कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचारताय? आपल्या सगळ्यात पहिल्या बँक कोणत्या होत्या? सिंपल.
टेम्पल्स म्हणजे मला वाटलं हे बरोबर उत्तर आहे, Yes. पण मी एक्झॅक्टली. टेम्पल्स Temples, सगळ्यात yes. पहिल्या बँक्स होत्या असं म्हणू शकतो Correct. आपण. का बरं? कारण आपला विश्वास होता त्या टेम्पल्स वरती. असं चालू झालंय आपलं बँकिंग. आता इथून आपण लहान मुलांना जर शिकवलं हम्म. तर होऊ शकतं टेम्पलचा दृष्टिकोन त्यांना भरपूर वेगळा पण भेटेल.